मुद्दाम म्हणून मधला पीस उचलून दाखवते म्हणजे तुम्हालाही समजेल आतपर्यंत ढोकळा अगदी परफेक्ट जाळीदार होतो. बऱ्याच वेळेला असं वाटतं की रवा ढोकळा खायचं म्हणलं की तो अगदी उपीटासारखा लागतो, परंतु मेन जर तुम्हाला ओरिजिनल पद्धत या ढोकळ्याची माहिती असेल तर ढोकळा अजिबातही उपीटासारखा लागणार नाही. चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत अतिशय परफेक्ट असा रवा ढोकळा. यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. सगळ्यात आधी रवा ढोकळा बनवण्यासाठी 1 कप रवा आणि 1 कप दही घ्यायचं. दही आणि रव्याचं प्रमाण सेम ठेवायचं, अजिबातही कमी जास्त ठेवायचं नाही. आणि रवा घेताना बारीक रवा घ्या. रवा आणि दही छानपैकी फेटून घ्यायचं. अगदी 3 ते 4 मिनिटं छान फेटलं गेलं की यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. चवीप्रमाणे मीठ घालून परत एकदा हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. ढोकळा बनवताना अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या ठरतात, ज्यामुळे त्याचा स्पॉन्जीनेस परफेक्ट येतो, त्याची चव परफेक्ट येते, तो अजिबातही उपीटासारखा लागत नाही आणि खाताना सुद्धा टाळ्याला चिटकत नाही. चला, मीठ घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि बॅटर छान ऍडजस्ट करायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि मात्र घालताना खूप जास्त घालू नका. 1 कप दही घातल्यानंतर फक्त अर्धा कप पाणी मला इथे लागले. पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर रवा भिजायला किमान 10 मिनिटं तरी बाजूला ठेवा. बारीक रवा आहे, 10 मिनिटांमध्ये तो अगदी व्यवस्थित असा भिजतो. रवा भिजेपर्यंत इकडे पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी उकळेपर्यंत आणि आपलं केक टिन तयार होईपर्यंत रवा अगदी परफेक्ट असा भिजतो. आता इथे मी एका केक टिनला छानपैकी तेल लावून घेते. तुम्ही कोणतंही भांडे याऐवजी घेऊ शकता. नसेल अगदी केक टिन तर अल्युमिनियमचं एखादं पातेलं घेतलं तरीही चालेल. याला व्यवस्थित तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं, म्हणजे ढोकळा आपला सहजपणे डिमोल्ड होतो. चला, आता सगळ्यात महत्त्वाची टिप इथे आहे, ते म्हणजे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा घ्यायचा. यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बऱ्याच वेळेला असं होतं की ढोकळ्यामध्ये खायचा सोडा, बेकिंग पावडर किंवा इनो घातलं तर त्याचा एक उग्र वास येतो, परंतु या दोन्ही पावडरमध्ये जर तुम्ही 1.5 चमचा तेल मिक्स केलं, 1 ते 1.5 चमचा तेलामध्ये ही पावडर मिक्स केली तर अजिबातही याचा उग्र वास येत नाही. त्यामुळे ही टिप आवर्जून फॉलो करा. चला, आता बॅटर व्यवस्थित भिजले, मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी लागते, पाणी घालून घ्यायचं. साधारण मी पाव कप इथे आता पाणी घातलं आहे. बॅटर खूप जास्त पातळ करायचं नाही. आता मात्र हे पीठ किमान 4 ते 5 मिनिटं तरी छान फेटून घ्या, मिक्स करून घ्या. यामुळे काय होतं, रवा छान सॉफ्ट होतो आणि एक हलकंसं असं क्रीमीनेस या आपल्या बॅटरला येतं. आता यामध्ये सगळ्यात शेवटी घालायची आहे ती ही पेस्ट आपण केलेली. सगळ्यात शेवटी म्हणजे पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर घालायची. तोपर्यंत पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली असावी, कारण हे मिश्रण घातल्यानंतर बेकिंग पावडर आणि खायचा सोडा घातल्यानंतर पीठ आपल्याला खूप जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही. फक्त एक अर्धा मिनिटं पीठ मिक्स करून घ्यायचं. पिठाला छान जाळी यायला सुरुवात झाली की लगेच हे मिश्रण आपण केक टिनमध्ये घालून घ्यायचं. या सगळ्या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित अशा फॉलो केल्या तर तुम्ही परफेक्ट असा रवा ढोकळा पहिल्याच प्रयत्नात बनवायला शिकणार आहात. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जाळी आली आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बेकिंग पावडर आणि खायच्या सोड्यामध्ये तेल घातल्यामुळे ना, रवा ढोकळा खाताना अजिबातही तो टाळ्याला चिटकत नाही किंवा घशामध्ये अडकत नाही. चला, तर पाण्याला छान उकळी आली, लगेच ह्या केक टिन ठेवून घ्यायचा. वरून झाकण ठेवायचं आणि थोडंसं ओझं ठेवते, जेणेकरून हवा बाहेर जाणार नाही. आता फक्त एक 6 ते 7 मिनिटं हा रवा ढोकळा आपण छानपैकी शिजवून घेणार आहोत. चला, इथे 7 मिनिटं झालेत. 7 मिनिटांमध्ये ढोकळा अगदी परफेक्ट असा शिजलाय. तुम्ही जाळी बघू शकता, अगदी परफेक्ट असा तो टम्म असा फुगून वरती आलाय. आता एका सुरीच्या सहाय्याने एकदा चेक करायचं ढोकळा आतपर्यंत शिजला गेलाय की नाही. तुम्ही बघू शकता सुरीला अजिबातही मिश्रण चिकटलं नाहीये आणि बोटाला सुद्धा वरच्या बाजूने सुद्धा मिश्रण अजिबातही चिटकत नाही. परफेक्ट असा ढोकळा आपला 6 ते 7 मिनिटांमध्ये शिजतो. जर मिश्रण जरा जास्त असेल तर मात्र थोडा वेळ जास्त लागणार आहे. आता ढोकळा गरम असताना फक्त सुरीच्या सहाय्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या, लगेच बाहेर काढायचं नाही. ढोकळा आपल्याला पूर्ण इथे थंड करून घ्यायचा आहे, त्यानंतरच तो डिमोल्ड करायचा आहे. फक्त मी सुरीच्या सहाय्याने कडा मोकळ्या करून घेतल्यात आणि याला थंड व्हायला बाजूला ठेवले. ढोकळा थंड होईपर्यंत यासाठी लागणारी छान अशी फोडणी करून घेऊयात. फोडणी पात्रामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं. मोहरी, जिरी, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची या सगळ्या गोष्टी फोडणीमध्ये घालून घ्यायच्या. या फोडणीमुळे सुद्धा ढोकळ्याला अप्रतिम अशी टेस्ट येणार आहे. आता सगळ्या गोष्टी घातल्यानंतर यामध्ये घालायचे आहे ते चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर. फोडणीमध्ये साखर आणि मीठही घालून घ्यायचं, म्हणजे फोडणीला छान चव राहते. 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा साधारण मीठ घालून घेतलंय आणि आता यामध्ये घालायची भरपूर अशी कोथिंबीर. सगळ्या गोष्टी छान मिक्स झाल्या की यामध्ये घालायचं आहे ते पाणी. गरम फोडणीमध्येच पाणी घालायचं, म्हणजे फोडणीची चव त्या पाण्यामध्ये मिक्स होते आणि हे पाणी आपण नंतर ढोकळ्यामध्ये घालू शकतो. पाणी घातल्यानंतर हे पाणी 2 मिनिटं फक्त उकळून घ्यायचं, म्हणजे साखर, मीठ, सगळे फ्लेवर फोडणीचे छान त्या पाण्यामध्ये एकजीव होतात. चला, आता गॅस बंद करायचा. फोडणी हलकीशी कोमट करून घ्यायची. गरम फोडणी कधीही आपल्या ढोकळ्यावर घालायची नाही. आता एक चमच्याच्या सहाय्याने, उलटण्याच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता मी ढोकळा छानपैकी सहजपणे मोकळा करून घेते. थंड झाल्यावरती ढोकळा अगदी सहजपणे डिमोल्ड होतो. आपण अगोदरही केक टिनला छान तेल लावून घेतलं होतं, त्यामुळे सुद्धा बॅटर अजिबातही भांड्याला चिटकत नाही.
चला आता सहजपणे ढोकळा आपला डिमोल्ड झालाय आणि तुम्ही जाळी बघू शकताय. अतिशय परफेक्ट अशी जाळी खालच्या बाजूने सुद्धा आली आणि वरूनही तो छान टम्म असा फुगलाय. या जाळीवरूनच तुमच्या लक्षात येत असेल की ढोकळा आतपर्यंत किती सुंदर असा जाळीदार झाला असेल. आता एका सुरीच्या सहाय्याने छानपैकी कट मारून घ्यायचे. सुरी घेताना छान दात्र्याची घ्यायची, प्लेन सुरी घ्यायची नाही, नाहीतर व्यवस्थित असा ढोकळा कट होणार नाही. चला व्यवस्थित असे कट मारून घेते. आडवे कट मारल्यानंतर उभेही कट मारून घ्यायचे. ढोकळ्याचे पीसेस मी अगदी विकतचे जसे मोठे भेटतात तसे ठेवते, त्यामुळे आडवे 2 आणि उभे 2 असे फक्त 2-2 कट मारून घेतलेत. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी सुरी आतमध्ये जाते. सुरीला अजिबातही मिश्रण लागून बाहेर येत नाहीये. आता एक पीस मी तुम्हाला उचलून दाखवते. तुम्हाला जाळी बघूनच लक्षात येत असेल किती परफेक्ट असा तो शिजला गेलाय आणि किती परफेक्ट असा तो जाळीदार झालाय. खायचा सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये तेल घातल्यामुळे अजिबातही खायचं सोडा आणि बेकिंग पावडरचा उग्र वास आपल्याला येणार नाहीये. मधला पीसही तुम्हाला मी उचलून दाखवते. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की मध्ये तो कच्चा राहतोय की काय, परंतु अजिबातही या पद्धतीने केल्यावर मध्ये सुद्धा तो कच्चा राहत नाही. परफेक्ट असा जाळीदार होतो. चला आता ही कोमट झालेली फोडणी यावरती घालून घ्यायची. फोडणी अगोदर सांगितल्याप्रमाणे गरम असताना कधीही ती ढोकळ्यावर घालायची नाही. हलकीशी कोमट करायची आणि त्यानंतरच ती ढोकळ्यामध्ये घालायची. सुंदर असा ढोकळा तयार झालाय. वरून फोडणी सुद्धा घालून झालीये. हा ढोकळा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी कशाबरोबरही सर्व करू शकता. घरामध्ये एखादी छोटीशी पार्टी असेल, हळदी कुंकाचा समारंभ असेल, अशा वेळेस सुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी म्हणून हा पदार्थ आरामात ठेवू शकता. एकदा हा करून ठेवला की जास्त काही याची तयारी करायची गरजच पडत नाही. तुम्ही डायरेक्ट याला सर्व सुद्धा करू शकता. चला तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा रवा ढोकळा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आवर्जून फॉलो करा, कारण प्रत्येक छोट्या छोट्या टिपमुळेच हा ढोकळा अगदी परफेक्ट असं व्हायला मदत होणार आहे. चला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. आणि अशा सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशा सोप्या, खमंग आणि चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.